हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आज आपण इलो मासे पकडू. माझ्याबरोबर माझे भाव असत. ह्यो पूर्ण असं व्ह्यू असा धरण असा, या धरण पावशीचा. तिकडे आम्ही मासे पकडू गेलो. आमच्या घरापासून जवळच असा 10 मिनिटाच्या अंतरावर. मासे आमका खाऊचे नाहीत, विहिरीत सोडूचे असत. तर दाखवते तुमका. ह्याच धरणावर आमचा गणपती विसर्जन पण असता. पहिल्यांदा आम्ही विहिरीमध्ये गणपती विसर्जन करायचो, पण विहिरीचं आता कठड्याचं काम केल्यामुळे विहिरीत विसर्जन करूक मिळणार नाही, तर आम्ही धरणावरच गणपती विसर्जन करतो. आणि तुमका परत एकदा ह्या धरण बघूक मिळताला गणपती विसर्जनाच्या व्लॉगमध्ये. जाऊन दे ना, खाली बसान दे ना जरा. काय गाव चालला किती आहेत बावड्या सोडूचे होत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता या शेतीमध्ये किती मासे मिळाले. पकडणारा मासेमारी दिसते तुम्हाला. मी आलेलो आहे. दोन्ही कामगार या ठिकाणी काम करत आहे, चांगल्या पद्धतीने काम करत आहे. हे इकडे तिघे जण मासे पकडतात जाळ्यात ना. आणि तोपर्यंत आपल्याला एवढे मासे मिळालेले मी दाखवते. सगळे जिवंत असत आणि सगळे आमका विहिरीत नेऊन सोडूचे असत. एकही नाही गावना, हाताक एकही नाही गावना. धरण किती मोठा असा आणि मस्त थंडगार वाडो सुटला. आणि ह्या साईड 1-2-3 दादा पण इले आहेत, कोणतरी ओळखीचे नाहीत. इकडे ते गरीन मासे पकडतात. त्यांका पण एक मोठो मासो गावलो. खया बघू. धरू धरे धरे तरी 15-1 मासे असतात त्याच्यात. 15-1 आहेत ना, बघू मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 होय 15 असतात मासे. आता मोठो भाव जाळ टाकतात. एका जाळ टाकूची माहिती नाही हा. बघूया किती मासे गावले भावाक. एकही नाही गावाक. तर त्याने जाळ टाकूचा प्रयत्न केला भावान, पण एकही मासो गावाक नाही का. गावले ए गावले 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 गावले. जिवंत ना, चावाची नाही दुसऱ्या माशांका. नाही
आवाज पण करता हा. खूप मोठं पाऊस इलो आता. मोठं म्हणजे थोडं थोडं असा बारीक बारीक. म्हणून आम्ही घरात जातो. बाय बाय. तर बादली घेतलं आम्ही गाडीत आणि आता घरात जाऊन निघालो. वाटेत आमका लोकांची शेती पण दिसली आणि फायनली आम्ही घराकडे येऊन पोचलो आणि कॅमेरा माझ्या भावान पकडलेल्या. तर नमस्कार मंडळी. सारिका गोलतकर चालले आहे मासे घेऊन. हा तुम्ही मळा बघू शकता. तिकडे बघा ती म्हस आणि गाय. वीर दिसते नी. मासे दाखव. हम्म, माझं घे. हम्म. मासे दाखव. ओ माय गॉड. जिवंत मासो पळा होतो. तर एक सोड आता. ओ माय गॉड तो गेलो. आता काढते. तो डायरेक्ट पावडे सोडते का त्याच्यात ना उडी घालीत राहतले ते झपाज. चला चला तुझ्या घरी लागला. अरे चला. अशा प्रकारे बघू शकता मासे दिसत आहेत पाण्यामध्ये. मासे सोडलं सगळे चल. पळाले. चला मासे सोडलं ह्या विहिरीत. मासे सोडलं ह्या विहिरीत आणि आम्ही चाललो घराकडे. भाऊ इलेलो व्हिडिओ काढूक माझो. ह्या बघा इकडे किती सगळा अळू वाढला. तुमका होया असत तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकताय. फुकटमध्ये काढून घेऊन जाऊ शकताय. फक्त नागपंचमीच्या आधी येवा, कारण नागपंचमी झाल्यावर अळूची भाजी बनवणत नाही. डायरेक्ट मग चतुर्थीक असता. ही एवढी सगळी शेती आम्ही केलेलं. मागच्या टायमाक तुम्ही सगळे व्लॉग बघितला असलात ना तर तुमका कळतं. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि आता मी इले आमच्या शेतमळ्यावर. तुमका आम्ही लावलेली शेती दाखवते. थांबा 1 मिनिट. इकडे मम्मी असा माझ्यासोबत. मम्मी आणि मी आम्ही दोघा पण खाली जातो. आणि ह्या साईडिक वाली असत आईन लावलेले. वाली लाल भाजी भेंडे बिंडे असं काय काय असा खूप. चला तर खाली जाऊया आधी मम्मी बरोबर. मम्मी थांब.
इकडे अक्षून गायींका सोडल्यान आणि अक्षू त्यांका आता घरात घेऊन जाता बांधूक. वय घातल्यान हा गवारेडे येतात म्हणान, पण तसं पण ही गवारेडे काय ठेवचे नाही इले तरी. गावात जाऊया नाही तर मम्मी आपल्या भेटायची नाही. मम्मी आता आपण जातो ना तिकडे आमची काजूची बाग असा आणि माड पण असत, बघूया. तर मी आता येऊन पोचलोय आमच्या काजींच्या बागेत. माडात असत हे सगळे काजी. काजूच्या सीझन मध्ये दाखवीन तुमका पुढच्या वर्षी. आम्ही लहानपणी जेव्हा शाळेत जाऊ ना तेव्हा आमका वाटेन येताना ना हसोळी नावाची ना फळा दिसत खूप, आणि ती हिरवी असतात पहिल्यांदा, आणि जेव्हा ती पिकतात तेव्हा काळी होतात. तर आम्ही ती खूप खाऊ पहिली. आणि आता पण मला आता फळ दिसला, थांबा तुमका दाखवतंय. ही बघा, हिंका हसोळी म्हणतात, आणि ही कच्ची असताना हिरवी असतात आणि जेव्हा पिकतात तेव्हा ह्यांचा रंग काळ्या कलरचा होता. हे आता मी हसोळी काढलंय. बरा तुरटा थोडा. मम्मी 4 कापता गायसाठी. ताट घालून थंय जाता आता जे देत ताट तसंच राहता. काय सगळं काम करू ताट काम पेलो उचलून जमत खाल्लं. ह्या झाडांना तिरड्याचा असा, आणि गणपती गौरी जेव्हा बसवतो ना आपण पाटावर ते का 5 झाडं लागतात. तुळस, हिरडो, हळद आणि काय लागतं मम्मी, लाल भाजी आणि हरान. तर झाड असा ना तर ह्या असा. आणि हे का आम्ही लहानपणी, आमची मोठी आठवण असा, लहानपणी आम्ही हे का पाठीपुसाक घेऊन जायचो शाळेत. एवढी 4 मम्मीने कापले ना. ही सगळी आमची काजीची बाग असा मोठी. काजी बऱ्यापैकी धरतात, पण शेकरू सारखे प्राणी येऊन काजी खाऊन जातात सगळे. कच्चे असतानाच खातात. चार आणि कापून झाली तर आम्ही आता घराकडे जातो. चलो बाय. चलो मम्मा. चार आणि कापून झाली आणि आम्ही आता घराकडे चाललो. मम्मीने माझ्याकडे कोयती दिले ना, आपण 4 घेतले डोक्यावर. थोडीशी 4 पडली ह्याच्यातली बघा, घेते मी ती. आमचं पाडकू खायत, पाडकू खाते. हे आमच्या आईन आणि मम्मीने लावलेले वाली असत आणि ते धरले आहेत बऱ्यापैकी. थोडे थोडे सरड्यानी पण खाले आहेत, असे खातात सरडे वाली. मम्मी इकडे वाली काढता. ही लाल भाजी या धरली. मम्मी इकडे वाली काढता. काढ, वाली लागली तशी सरडे एकदम. त्याच्यात ते बरोबर दाणेच खाल्या नियत. माणसाक पण शिकवचं लागत, फक्त दाणेच बरोबर तितकेच खाल्या नियत. कसा
वाली धरलेले 2-4 वेळा खालो भाजी. जाऊ दे आता सरड्यांका पण खाऊन दे ना. इंका बिचाऱ्यांका काय गावताना नाही तर मम्मीने काहीतरी काढले ना चिट. खूप मोठ्यान पाऊस येतो असं वाटलेला पण मोठ्यान वारो येलो. मी पावसात घेऊन गेलो. मोजून 4 वाली गावले बरे. घेतलं आणि आता चाललो घराकडे. हे बघा ह्या भोवऱ्याचं झाड असा. च्या आतमध्ये ना आम्ही झाडूचं हिरको घालायचो आणि त्याचे गोल फिरवायचो गंमत म्हणून. पप्पा इकडे अळू काढतात. रात्रीच्या भाजी करूची असा. रात्रीच्याक ना आता उद्याच्याक. बऱ्यापैकी पाऊस लागता हा. पप्पानी एवढा सगळा अळू कापल्यानी या. टाका टाका. खूप अळूची पानं असत सर. तुमका हव्या तरी पण येऊ शकताय तुम्ही. अळूच अळू हा. काय आणताय? इकडे विहीर असा. जास्त खोल नाही हा. 1 पुरुष खोल असत कदाचित. तो भरळू झाला इतक्या. थोडे पण खाली खूप अळू हा. बा बोला. हा आम्ही आता अळू काढतो. नागपंचमीच्या नंतर कोण खात नाही. ह्या बघा मित्रांनो आम्ही इतक्या सगळं अळू काढलं आणि पप्पानी मगाशी सांगितल्याने तसा आता नागपंचमी येतात त्याच्यामुळे नागपंचमी नंतर कोण सहसा अळू नाही करणार. डायरेक्ट चतुर्थीकच करतात. तर म्हणून आम्ही म्हटलं आज अळू काढूया थोडासा. ह्या एवढा सगळा बऱ्यापैकी अळू असा आमच्याकडे. आणि तिकडे मोठी पानं दिसतात ती अळूवड्याची पानं असत. अळूवड्याचं अळू असा. हे इकडे केळीचं झाड असत 2-4. पण ही सोनियाळी केळी आहेत आणि ही छोटी जी झाडं आहेत ना ही भाजीची केळीची झाडं असत. गवती चहा असा. एक काका असत आमच्या संप्रदायातले त्यांच्याने आमका छोटासा ना रोप दिलेला नाही तर त्याचा एवढा मोठा झुडूप झाला गवती चहाचा. आरोग्यासाठी चांगलो असतं ह्यो चहा. तर आजचं माझं व्लॉग इकडेच संपता. तुमका व्लॉग कसं वाटलं होता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूक विसरा नको. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.